आणखीन एक महत्त्वाची बातमी, अक्षय शिंदेवर अंत्यसंस्काराला आता उल्हासनगरमध्येही विरोध होतोय। शिंदेंच्या शिवसेनेनं हा खड्डा जाऊन बुजवलाय। या ठिकाणी एक खड्डा खणण्यात आला होता जिथं अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार होणार होते, परंतु आता उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला शिंदे गटाने विरोध केलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं या ठिकाणी जाऊन थेट हा खड्डा बुजवलाय। प्रशासनाने इथं खड्डा खणला होता, पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथं आणि पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये करण्यात आला होता आणि आता या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी हा खड्डा बुजवलेला आहे। अंत्यसंस्काराला उल्हासनगरमध्ये देखील आता विरोध झालाय। याआधी अंबरनाथमध्ये देखील शिंदे गटाने अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला दफनविधीला विरोध केला होता आणि आता तर आपण बघतोय या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी थेट हा खड्डा बुजवलेला आहे, बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा खड्डा प्रशासनाकडून खणण्यात आला होता। अक्षय शिंदेच्या वर अंत्यसंस्काराला जागा मिळवून द्या असं प्रशासनाचे प्रयत्न असताना आपण बघतोय अंबरनाथ, बदलापूर आणि आता उल्हासनगरमध्ये देखील त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध होऊ लागलेला आहे, त्याच्या दफनविधीला विरोध होऊ लागलेला आहे। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी इथं येत थेट हा खड्डा बुजवून विरोध केलेला आहे। त्यामुळे आता अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार नेमके दफनविधी कसे कुठे होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं। प्रशासन कशा पद्धतीने भूमिका घेतं, प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे हे देखील पाहावं लागेल। अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार व्हावे म्हणून शिवसेनेने इथं जो खड्डा खणण्यात आला होता तो खड्डा जो आहे तो बुजवलाय। याआधी आपल्याला माहिती आहे की अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध करण्यात आला होता। स्मशानभूमीत जागा मिळू देणार नाही असं म्हटलं गेलं होतं आणि त्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह गेल्या अनेक दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असताना आपण आता बघतोय की शिंदे गटाच्या शिवसेनेने उल्हासनगरमध्ये देखील त्याच्यासाठी अंत्यसंस्काराला विरोध केलेला आहे। हा खड्डा जो खणण्यात आला होता तो बुजवलेला आहे। हिरा ढाकणे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेत। हिरा, आपण बघतोय की एकीकडे प्रशासन त्याचा अंत्यसंस्कार व्हावे यासाठी म्हणून जागेच्या शोधात आहे, त्याचे आईवडील जागेच्या शोधात आहे आणि आता शिंदे गटाने ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे। पोलिसांचा देखील प्रचंड मोठा बंदोबस्त होता असं देखील कळालं होतं। काय सध्याची स्थिती? नक्कीच सर, स्नेहल गेल्या काही दिवसापासून अक्षय शिंदेचा मृतदेह कुठे दफन करायचा हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा होता आणि त्यानंतर आता 3 ठिकाणची त्यांनी जागा केल्यानंतर तिथे विरोध झाला आणि चौथं जे ठिकाण होतं उल्हासनगरमधलं शांतीनगर या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये त्याचं जे दफन केलं जाणार होतं त्या ठिकाणी मात्र शिंदे गटाने विरोध केलेला आहे आणि या ठिकाणी त्याचं दफनविधी करू नये असं स्थानिक तसेच राजकीय लोकांनी विरोध केलेला आहे। यात बदलापूर असेल, ठाणे असेल किंवा अंबरनाथ असेल या ठिकाणी सुद्धा याआधी त्याला विरोध करण्यात आला आहे। स्थानिक लोकांनी सुरुवातीला विरोध केला आणि त्याचबरोबर आता राजकीय विरोधक सुद्धा जे राजकीय व्यक्ती आहे त्यामध्ये सर्वपक्षीय नेते सुद्धा यामध्ये आलेले आहेत। कळवा जे ठाण्यामध्ये त्या कळवा दफनभूमीमध्ये मनसेने विरोध केला होता आणि त्यानंतर आता शिंदे गटाने या ठिकाणी ही विरोध करण्यात आलेला आहे। बिलकुल, धन्यवाद हिरा आपण दिलेल्या आहे या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय शिंदेच्या शिवसेनेने देखील आता अक्षय शिंदेच्या दफनविधीला त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध केलेला आहे। प्रशासनाने जो खड्डा खणला होता तो शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी इथं येत बुजवलेला आहे।